आघाडीत बिघाड झालाय तर महायुती ही भंग झाली आहे। भाजप सेनेची 25 वर्षांची मैत्री संपुष्टात आली तर 15 वर्षांचा राष्ट्रवादी व काँग्रेसचा घरोबा तुटलाय। त्यामुळे आता प्रत्येक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे। मात्र नामांकन भरण्याला विशेष गर्दी दिसून आली नाही। शुक्रवारी तहसील कार्यालयावर काही वेळ तरी शुकशुकाटच होता। महत्त्वाचे पक्ष शनिवारी अर्ज भरणार, त्यामुळे सगळीच झुंबड उडणार असून उमेदवारी दाखल करण्याचं थेट प्रक्षेपण सिटी न्यूज करणार आहे। अमरावती विधानसभा मतदारसंघातून बहुतेक उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल होत आहेत। शुक्रवारी तहसील कार्यालयावर शुकशुकाट दिसून आला। सर्वांच्या नजरा आता शनिवारकडे लागल्या आहेत। नामांकनांची माहिती थेट प्रक्षेपण करून सिटी न्यूज देणार आहे। 20 सप्टेंबर पासून निवडणुकीची अधिसूचना जारी झाली, मात्र पितृपक्षात शुभ कामांची सुरुवात करत नसल्याने नामांकन दाखल झाली नव्हती। मात्र घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीही तहसीलमध्ये शांतताच होती। सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच स्वबळावर लढणार आहेत। अशात अपक्ष उमेदवारांचीही नामांकनाला गर्दी राहणार आहे। ही सारी झुंबड आता शनिवारीच असणार, त्यामुळे शनिवारकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागा वाटपाचा तिढा सोडवताना आधीच उशीर झालाय। अशात प्रचारासाठी उमेदवारांना अगदी थोडाच अवधी मिळणार आहे। कुरुक्षेत्र विधानसभा 2014 विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना 20 तारखेला घोषित झाली। त्यानंतर सुरू झाला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अवधी। हा अवधी आता येत्या काही तासानंतर संपतोय। 48 तासांपैकी 24 तासाचा जो वेळ होता त्यापैकी 3 वाजेपर्यंतच निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला जातो आणि शेवटच्या 2 दिवसांपैकीचा पहिला दिवस 3 वाजेपर्यंत या आपण मतदान केंद्राच्या बाहेर उभा आहोत। एकही सक्षम उमेदवार अजूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आलेला नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी या सर्वच प्रमुख पक्षांपैकी एकही उमेदवारानं अजूनपर्यंत आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं नाही आहे। आता फक्त शेवटचा दिवस बाकी आहे आणि तो दिवस म्हटलं म्हणजे शनिवार। शनिवारच्या दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वांनाच आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे आणि शेवटच्याच दिवशी सगळ्यांची झुंबड उडेल हे आता स्पष्ट झालेलं आहे। यंदाच्या निवडणुकीचं चित्र मोठं रोमांचक आहे, मोठं मजेदार आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन समाज पार्टी जवळपास सगळ्याच पार्ट्या स्वबळावर निवडणूक लढत आहेत। गेल्या 25 वर्षापासूनची असलेली शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांची महायुती फुटली। गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही फुटली। त्यामुळे सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक रिंगणात दावा केलाय। त्यामुळेच उमेदवार निवडण्याची जी अडचण आहे ती सर्वच पक्षांना जाते आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हटलं म्हणजे उमेदवारी अर्जाचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा अवधी संपतोय, तरीही हे अमरावती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं जे दालन आहे ते दालन अद्यापही कोरच आहे। जवळपास 6 ते 9 अपक्ष उमेदवारांनी आपापलं नामांकन अर्ज दाखल केलेला आहे, परंतु सगळ्यांच्या नजरा त्या उमेदवारांकडे आहे ज्या उमेदवारांना दिग्गज उमेदवार म्हणून गणलं जातंय। या दिग्गज उमेदवारांमध्ये या अमरावती विधानसभा मतदारसंघात कडक अशी टक्कर बघायला मिळते। त्यामुळे आता सुज्ञ मतदार कुणाचं पारडं जवळ करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। येत्या 19 तारखेला स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले सर्वच राजकीय पक्ष आणि त्या पक्षांच्या सगळ्यांनाच स्वतःचं अस्तित्व काय आहे हे माहीत पडेल। त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया मोठी निकडीची झालेली आहे आणि सगळ्यांचंच लक्ष, अवघ्या महाराष्ट्रभराचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। आपणही या प्रत्येक घडामोडींचा कानोसा असाच घेतच राहू। बघत राहा सिटी न्यूज। नाही म्हणायला अमरावती मतदारसंघात 18 अर्ज दाखल झाले आहेत। भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या दिग्गज पक्षांच्या उमेदवारांची गर्दी तहसीलवर नव्हती, मात्र अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केलेत। 12 जणांचे 18 अर्ज शुक्रवारी दाखल झाले असून एकूण 181 अर्जांची उचल अमरावती मतदारसंघातून झाली आहे, तर शुक्रवारी 17 उमेदवारांना अर्ज वितरित करण्यात आले आहेत।